महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत महसूल मंत्री माननीय श्री चंद्रकांत बावनकुळेजी यांचे संकल्पनेतून तसेच माननीय श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांचे मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी श्री उत्तम दिघे व तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरज तालुक्यातील उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयातील चालू असलेल्या महसुली प्रकरणात संमती व तडजोडींती प्रकरणांचा कायमस्वरूपी व जलद निपटारा करणे कामी महसूल लोक अदालतीचे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालय मिरज येथे आयोजन केले होते। सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री महेंद्र कोरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांच्या उपस्थितीत तुलसी वृंदावनास जलार्पण करून करण्यात आली। सुरुवातीस मिरज तहसीलदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून लोक अदालत व त्यामध्ये करावयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली। तदनंतर प्रांताधिकारी मिरज श्री उत्तम दिघे यांनी महसूल न्यायालयाकडील दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रकरणांची संख्या विचारात घेऊन लोकांनी आपसी संमती व तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन केले। नागरिकांनी व पक्षकारांनी तहसील कार्यालय मिरज येथे आयोजित या उपक्रमास प्रतिसाद देत प्रक्रियेची माहिती करून घेतली। तसेच इच्छुक पक्षकार यांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत महसूल अदालतमध्ये दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आपसी संमती व तडजोडनामे सादर केले। यामध्ये दिवसभरात प्रांताधिकारी मिरज यांचेकडील 6, मिरज तहसीलदार यांचेकडील 15 व मंडळ अधिकारी यांचे न्यायालयातील 4 अशा एकूण 25 महसुली प्रकरणात तडजोडनामे प्राप्त करून प्रकरणे निकाली काढण्यात आली। विशेषतः यामध्ये शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता व वहिवाटीच्या एकूण 5 प्रकरणामध्ये तडजोड झाल्याने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रस्ता मिळण्यास मदत होणार आहे। लोक अदालतीमध्ये संमतीने निकाली निघालेल्या सर्व प्रकरणात सुमारे 517 पक्षकार शेतकऱ्यांना लाभ झाला असून संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या प्रलंबित केसमध्ये जलद निकाल मिळाल्याचा आनंद दिसून येत होता। रस्त्यासाठी जे आमची गेली 4 पिढ्या अडचण होती, मग त्यासाठी शासनाच्या नियमानुसार आम्ही तक्रार करून इथं तहसीलदार ऑफिसला आम्ही अर्ज केल्यानंतर कमीत कमी आमची 2 ते 3 वर्ष यात गेली आणि त्यानंतर आमचा समझोता होऊन 28 ते 30 शेतकरी जवळजवळ किलो ते 3 किलोमीटर वाढत रस्ता देऊन त्यांनी सहकार्य केलं। म्हणजे त्यांचं जे आणि आमच्या 28 जे गट नंबर आहेत त्या सगळ्यांचीच आता व्हॅल्यू वाढली आमची आणि त्यामुळे आता जे येणारं जे काय दळवळण आहे ते व्यवस्थित होणार आमचं परिस्थिती सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्रीयुत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, विभागाचे विभागीय आयुक्त माननीय चंद्रकांत कुलकर्णी साहेब व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्रीयुत अशोक काकडे साहेब यांच्या संकल्पनेतून आज उपविभाग मिरजमधील मिरज तालुक्यातील सर्व प्रकरणांमध्ये महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले होते। मंडल स्तरावर, तहसील स्तरावर आणि उपविभागीय स्तरावरील सर्व प्रकरणं सुनावणीकामी ठेवण्यात आली होती। यामध्ये मिरज तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी सदस्य सामील झाले होते। याच्यामध्ये मंडल स्तरावरची 4, उपविभागीय स्तरावरची 6 आणि तहसील स्तरावरची 15 प्रकरणे आपापसात तडजोडीनं मिटवण्यात आली होती। त्याचा लाभ 517 खातेदारांना झालेला आहे। आज मोठ्या प्रमाणात खातेदार उपस्थित होते। आजच्या महसूल लोक अदालतीला मिरज तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता।